नमस्कार मित्रांनो, मी राजू बेंद्रे. मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या आर्बिटेक मराठी यूट्यूब चॅनलवर. आज आपण पाहणार आहोत रेल्वे ग्रुप डी 2025 मेगा भरतीबद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून. आणि ह्या भरतीमध्ये कोणकोणत्या पदासाठी अर्ज करता येईल, त्याच्यानंतर एकूण जागा किती असणार आहे, शैक्षणिक पात्रता काय असेल, पदाचे नाव काय आहे, वयोमर्यादा किती असणार, अर्जाची किती आहे, अर्ज करण्याची सुरुवात कधी झाली आणि शेवटची तारीख काय आहे, सिलेक्शन कसे होणार, जॉबची सर्व माहिती A to Z तुम्हाला मी या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे. मित्रांनो, त्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला मग व्हिडिओला सुरू करूया. मित्रांनो, रेल्वे ग्रुप डी मेगा भरतीची संपूर्ण माहितीची PDF आली आहे. या PDFमध्ये रेल्वे ग्रुप डी सिलेक्शन प्रोसेस आणि अभ्यासक्रम पहा. एकूण जागा आहेत 30,438. शैक्षणिक पात्रता 10वी पासवर ही रेल्वे ग्रुप डीला सिलेक्शन होता येणार आहे. पदाचे नाव आहे असिस्टंट रँडसम ट्रॅकमॅन आणि ट्रॅक मेंटेनर. पदाचे नाव असेल. वयोमर्यादा 18 ते 63 वर्षे. SC ST 5 वर्षे सूट, OBC 3 वर्षे सूट असणार आहे. त्यानंतर अर्जाची फीज जनरल, OBC, EWS यासाठी 500 रुपये असणार आहे. SC ST SM जेंडर, EBC महिला 250 रुपये असणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 फेब्रुवारी 2025. अर्जाला सुरुवात 23 जानेवारी 2025ला झाली आहे. सिलेक्शन प्रोसेस 3 स्टेपमध्ये होणार आहे. पहिली स्टेप म्हणजे CVT 1 परीक्षा सर्व पदासाठी. स्टेप 2 फिजिकल. स्टेप 3 मेडिकल आणि डॉक्युमेंट चेकिंग. तर इथं बा इम्पॉर्टंट नोटमध्ये आधी ग्रुप डीमध्ये केवळ ITI अर्ज करू शकत होते. यावर्षी हे नियम बदल केलेले आहेत. त्यामध्ये जवळपास 14 पदे असतील. सर्व पदासाठी 10वी पासवाले अर्ज करू शकतात. सिलेक्शन प्रोसेसमध्ये सुरुवातीला CVT 1 ही लेखी परीक्षा होते, त्यानंतर फिजिकल होते. स्टेप नंबर 1 मध्ये CVT 1 परीक्षा सर्व पदासाठी. परीक्षेविषयी पहा. ज्ञान 25, गणित 25, बुद्धिमत्ता 30, सामान्य ज्ञान आणि जनरल नॉलेज 20, एकूण 100 मार्काचं आहे. परीक्षेबद्दल महत्त्वाची माहिती पहा. परीक्षा टाईप MCQ. टाईप भाषा मराठी किंवा इतर भाषा. परीक्षेची वेळ 90 मिनिट. निगेटिव्ह मार्किंग 1/3 मार्क्स फॉर इच रॉंग आन्सर. परीक्षा केवळ होईल अर्ज केल्यानंतर तुम्हाला मेलद्वारे नंतर कळवण्यात येईल. तर आता कुठे महाराष्ट्रामध्ये सेंटर असणार पहा. नगर, अकोला, अमरावती, पंढरपूर, परभणी, पिंपरी चिंचवड, पुणे, रायगड, रत्नागिरी, संगमनेर, सांगली, सातारा, सोलापूर, सिंधुदुर्ग, ठाणे, वर्धा, वाशिम, यवतमाळ या ठिकाणी परीक्षेची सेंटर असणार आहे. तुम्हाला कोणतं जवळ होईल त्या सेंटर तुम्ही निवडू शकता अर्ज करताना. अर्ज हे ऑनलाईन असणार आहे. नंबर 2 मध्ये फिजिकल. मुलांसाठी केजी वजन घेऊन रनिंग करायचं आहे. 100 मीटर. वेळ 2 मिनिट असणार आहे. दुसरं रनिंग 1000 मीटर. वेळ 4 मिनिट 15 सेकंड. मुलींसाठी पहिला 20 केजी वजन घेऊन रनिंग 100 मीटर. वेळ 2 मिनिट. दुसरं रनिंग 1000 मीटर. वेळ 5 मिनिट 40 सेकंड. फिजिकलसाठी मार्क्स नाही, केवळ पात्रता परीक्षा आहे. म्हणजे ह्यातील डॉक्युमेंट्स केवळ दिलेल्या वेळेत पूर्ण करणं आवश्यक आहे. मध्ये तुम्हाला कोणती परीक्षा घेतली जाणार नाही, काय नाही. फक्त तुम्हाला जे सांगितलेलं आहे की 35 केजी वजन घेऊन 100 मीटरपर्यंत 2 मिनिटामध्ये रनिंग करायचं आहे. आणि 1000 मीटरमध्ये रनिंग करून केवळ 4 मिनिटांमध्ये पूर्ण केल्यानंतर तुम्हाला ह्यामध्ये केलं जाईल. नंबर 3 मध्ये मेडिकल डॉक्युमेंट चेकिंग. सिलेक्शन प्रोसेसमध्ये सर्वात डॉक्युमेंट
ॲप्लिकेशन आणि मेडिकल चेकिंग होते. ह्यानंतर फायनल यादी जाहीर होते. स्टेप नंबर 3 मेडिकल आणि डॉक्युमेंट चेकिंग झाल्यानंतरच तुम्हाला फायनल यादीमध्ये तुमचं नाव येईल. आता CBT 1 परीक्षा अभ्यासक्रम कसे असणार पहा. विज्ञान 25 सामान्य विज्ञानमध्ये 10व्या वर्गातील भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवन विज्ञान वरील प्रश्न राहतील. त्याच्यानंतर गणित 25 अभ्यासक्रम कोणते पहा. संख्या प्रणाली, BODMS, दशांश, अपूर्णांक, LCM, HCF, गुणोत्तर आणि प्रमाण, टक्केवारी, मापन, वेळ आणि काम, वेळ आणि अंतर, साधे आणि चक्रवाढ, व्याज, नफा आणि तोटा, बीजगणित, भूमिती आणि त्रिकोणमिती, प्राथमिक, सांख्यिकी, वर्गमूळ, वयगणना, कॅलेंडर आणि घड्याळ, पाईप्स आणि सिस्टम्स इत्यादी हे असणार आहेत. बुद्धिमत्तामध्ये 30मध्ये संख्या मालिका, दिनदर्शिके, वर्णमाल मालिका, क्रमांकन, कोडिंग, डिकोडिंग, रक्तसंबंध, वायूवरील समस्या, आरशातील प्रतिमा, एमडे केलेल्या प्रतिमा, गण आणि पासे, कागद कटिंग, आकृती, मॅट्रिक्स, आकार रचना, प्रतिमाचे गटिकीकरण, सादृश्य, घन आणि फासे, पाण्याच्या प्रतिमा, विशेषणात्मक तर्क, कागद घडी, नमुना पूर्तता, बिंदू परिस्थिती, नेम शोधणे, प्रतिमा विशेषण. सामान्य ज्ञान आणि जनरल नॉलेज 20 राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय महत्त्वाचं चालू घडामोडी, भारतातील स्मारक आणि ठिकाणे, खेळ, भारतीची कला आणि संस्कृती, भारतीय साहित्य, भारतीय राजकारण आणि शासन, संविधान आणि राजकीय व्यवस्था, भारताचा इतिहास आणि स्वातंत्र्य समग्र, भारत आणि जगाचा भौतिक, सामाजिक आणि आर्थिक भूगोल, भारताच्या अंतराळ आणि अणुकार्यक्रमासह सामान्य, वैज्ञानिक आणि तांत्रिक विकास, मोठ्या प्रमाणावर भारत आणि जगाशी संबंधित पर्यावरण समस्या, भारतीय अर्थव्यवस्था, प्रमुख सरकारी कार्यक्रम, भारत आणि जगातील प्रसिद्ध व्यक्ती, भारतातील महत्त्वाच्या सरकारी आणि सार्वजनिक क्षेत्रातील संस्था. तर मित्रांनो, अशा प्रकारे रेल्वे ग्रुप डी सिलेक्शन प्रोसेस अभ्यासक्रम हे सर्व माहिती तुम्हाला मी ह्यामधून दिलेलं आहे. ह्या ग्रुपची मेगा भरतीची PDF तुम्हाला पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक मिळेल. त्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही डाउनलोड करू शकता. मित्रांनो, भारतीय रेल्वे ग्रुप डी भरती 2025चा अर्ज कसा करायचा पहा. RRBच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या. मुख्य पृष्ठावर CN क्रमांक 08/2024 अंतर्गत RRB भरतीसाठी अर्ज करण्यासाठी लिंकवर क्लिक करा. लॉग इन आणि सबमिट करण्याची तुमची क्रेडेन्शियल एंटर करा. अर्ज भरा, अर्ज फी भरा आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करा. कागदपत्रे आधार कार्ड, पॅन कार्ड, शाळेचा दाखला म्हणजे शाळेचं 10वीचं मार्कलिस्ट, असे जे डॉक्युमेंट त्याने मागितलेले आहेत ते तुम्ही तिथं अपलोड करा. पुष्टीकरण पृष्ठ सबमिट करा आणि डाउनलोड करा तुमचं प्रिंट. भविष्यातील संदर्भातील पुष्टीकरण पृष्ठची प्रिंटआउट काढून ठेवा, ते तुम्हाला लागणार आहे. अधिक संबंधित माहितीसाठी उमेदवारांना तपशीलवार अधिसूचना पाहण्याला सल्ला दिला जातो. अशा प्रकारे मित्रांनो, तुम्ही रेल्वे भरती ग्रुप डीला 2025चं अर्ज करू शकता. आपण A to Z माहिती सांगितलेलं आहे ह्या व्हिडिओच्या माध्यमातून. मी आशा करतो की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि काही अडचण आली असेल तर टेलिग्राम किंवा इंस्टाग्राम किंवा कमेंटमध्ये तुम्ही कमेंट करू शकता. तर इथं संपतो. नवीन माहितीसह नवीन व्हिडिओसह परत भेटूया. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.